अर्थव्यवस्थेचे जे सर्व घटक आहेत या घटकांना आपण कसं वर्गीकरण करतो आणि कोणत्या दोन पार्ट्समध्ये वर्गीकरण करतो, हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा अर्थव्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेस लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेतील जे सर्व घटक आहेत या सर्व घटकांना आपण दोन महत्त्वाच्या पार्ट्समध्ये डिवाइड करतो. एक आहे ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स, मॅक्रो इकॉनॉमी असं म्हणतो, म्हणजेच बृहद अर्थशास्त्र. दुसरं आहे मायक्रो इकॉनॉमी, ज्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हणतो. असं काहीच नाही आहे, सोपा भाग आहे. अर्थव्यवस्थेत जे सगळे घटक आहेत, सर्वच्या सर्व घटक, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही जे सर्व काही शिकता या सर्व शिकलेल्या कन्सेप्टला बेसिकली आपण दोन पार्ट्समध्ये डिवाइड करतो. एक आहे मॅक्रो इकॉनॉमी म्हणजे बृहद अर्थशास्त्र, दुसरा आहे मायक्रो इकॉनॉमी म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. सोपा कन्सेप्ट आहे. आता बघा, इथं महत्त्वाची गोष्ट, मॅक्रो इकॉनॉमी किंवा बृहद अर्थशास्त्र म्हणजे काय, तर GDP, GNP, महागाई, गरिबी, बेरोजगारी, व्यवहार समतोल म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. थोडक्यात जे सर्व घटक, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सर्वांना सांगाल की हे सर्व जे शिकवते याच्या नोट्स काढून घेण्याची गरज नाही. हे सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला जवळपास 90 दिवस तुम्हाला पाहण्यासाठी अवेलेबल असतील. या सोयीनं तुम्ही हे व्हिडिओ 3-4 वेळेस पाहून रिवाईज करू शकता. याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला काही दिवसांनी अवेलेबल होऊन जातील. सो विनाकारण नोट्स काढण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. लेक्चर खूप व्यवस्थित पद्धतीनं पहा, ते आठवण्याचा, पाठ करण्याचा प्रयत्न करा. तर अर्थव्यवस्थेचं ओव्हरऑल कॅरेक्टर दर्शविणाऱ्या, अर्थव्यवस्थेचं ओव्हरऑल कॅरेक्टर सांगणाऱ्या सर्व घटकांना आपण मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर किंवा बृहद अर्थशास्त्राचे घटक असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आपण जर भारताचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. पण या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये भारतामध्ये असणारे उद्योगधंदे, त्यानंतर पैसा, रिसोर्सेस, त्यानंतर सेवा क्षेत्र असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, आरोग्याच्या सुविधा असेल, खूप कमी आहेत. यामुळे काय की भारतामध्ये गरिबी खूप जास्त आहे. त्यामुळं तुम्ही खूपदा पहा, जेव्हा जेव्हा भारताचा उल्लेख G8 देश करत असेल त्यावेळेस ते भारताचा उल्लेख काय करतात, भारत हा खूप जास्त लोकसंख्या असणारा एक गरीब देश आहे. इंडिया इज अ पुअर कंट्री. का? भारतामध्ये गरिबी जास्त आहे. मग बेरोजगारी काय, 130 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशांना जर इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर हे जर कमी असेल तर हे ऑब्व्हियस आहे की या ठिकाणी बेरोजगारी सुद्धा जास्त असेल, महागाई जास्त असणार आहे. व्यवहार समतोल, बॅलन्स ऑफ पेमेंट, भारताचा जगभरातील इतर राष्ट्रांसोबतचा जो काही व्यवहार असतो, जो व्यापार असतो, हा आपण ज्या अकाउंटला मांडतो त्या अकाउंटला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतो. इथं महत्त्वाची बाब आहे, हा बॅलन्स ऑफ पेमेंट सुद्धा भारताच्या फेवरमध्ये नाही. का? कारण आपल्याला तेलाची खूप मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते आणि निर्यात योग्य वस्तूंचं प्रमाण भारताचं खूप कमी आहे. यामुळे हा जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे हा सुद्धा आपल्या फेवरचा नाही आहे. त्याच्या अगोदर महत्त्वाचा मुद्दा, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, खूप सोपा कन्सेप्ट आहे. भारताचा जगभरातील इतर सर्व देशांसोबतचा एका आर्थिक वर्षामधीलचा जो आयात आणि निर्यातीचा जो सगळा व्यापार आहे, या सर्व व्यापाराला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार समतोल असं म्हणतो. भारताचा जगभरातील इतर सर्व राष्ट्रांसोबत एका आर्थिक वर्षातील जो सर्व काही व्यवहार किंवा जो सर्व काही व्यापार आहे, या सर्व व्यापाराला आणि व्यवहाराला आपण काय म्हणतो, बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा व्यवहार समतोल असं म्हणतो. मग GDP, GNP, महागाई, गरिबी, बेरोजगारी, व्यवहार समतोल हे सर्व घटक काय करतात, हे सर्व घटक भारताचं कॅरेक्टर कसं आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचं नेचर कसं आहे. भारत हा गरिबी जास्त असणारा देश आहे, बेरोजगारी जास्त असणारा देश आहे, आर्थिक असमानता खूप जास्त असणारा देश आहे, लोकसंख्या जास्त असल्यामुळे पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न खूप कमी असणारा देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भारताचा परकीय व्यापाराचा जो बॅलन्स आहे हा हमेशा भारताच्या विरुद्ध असतो. भारताला खूप जास्त वस्तू आणि सेवांची आयात करावी लागते आणि निर्यातयोग्य वस्तूंचं प्रमाण भारतामध्ये खूप कमी आहे. या सर्व कारणांमुळं भारताचं हे कॅरेक्टर काय, हे सर्व जे घटक दाखवतात, त्यामुळं याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर असं म्हणतो. आलं लक्षात? तर सोपी डेफिनेशन, अर्थव्यवस्थेतील असे घटक जे भारताचं ओव्हरऑल कॅरेक्टर दर्शवितात त्या सर्व घटकांना आपण बृहद अर्थशास्त्राचे घटक किंवा मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर हा शब्द वापरतो. बृहद अर्थशास्त्राचे घटक किंवा मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर हा शब्द वापरतो. पहिला मुद्दा.